Students, we are talking about the differences between speech and writing. As you know, we are dealing with module first, oral skills. Now let us understand the differences between speech and writing. Now speech, these are the features. Now if you look at, these are the features of speech. Now look, the first feature of speech is primary. Speech is considered as primary because it is the language that people started to express themselves in any kind of communication, any kind of language, whereas writing is secondary one. Writing is the record of what we speak, and therefore it is called as secondary. Speech is considered as primary. Speech is unchangeable. Once you speak something, it is very difficult for you to change that. But so far as writing is concerned, you can change it according to your interest, according to your understanding of the topic. It is possible to change writing, but it is quite difficult to change the speech. In case of grammar, speech is not that much serious. Broken grammar, broken sentences, incomplete sentences you would find in speech, whereas in writing, grammar rules are strictly followed. बोलण्यामध्ये व्याकरणाचे सर्वच्या सर्व नियम पाळले जातातच असं नाही. काही वेळेला स्टेटमेंट असतं ते प्रश्नासारखं उच्चारलं जातं. फॉर एक्झाम्पल स्पीचमध्ये यू आर गोइंग टू द कॅन्टीन, हे स्टेटमेंट आहे पण त्याचा उच्चार थोडासा प्रश्नासारखा केला जातो. रायटिंगमध्ये मात्र ते वाक्य तुम्हाला प्रश्नार्थक स्वरूपातच त्याचं जे स्ट्रक्चर आहे, प्रश्नाचं जे स्ट्रक्चर आहे तेच वापरावं लागेल आणि ते आर यू गोइंग टू द कॅन्टीन अशा पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न तयार करावा लागेल. त्यामुळं रायटिंगमध्ये ग्रामर फॉलो केलं जातं, स्पीचमध्ये ते फॉलो केलं जाईलच असं नाही. स्पीचमध्ये कॉन्ट्रॅक्टेड व्हर्ब्स असतात, म्हणजे डू नॉटच्या ऐवजी डोंट वापरलं जातं, इज नॉटच्या ऐवजी इजंट वापरलं जातं, हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट वापरलं जातं. तर रायटिंगमध्ये हेच फुल फॉर्म प्रिफर केले जातात, म्हणजे डू नॉट वापरलं जाईल, इज नॉट वापरलं जाईल, वॉज नॉट वापरलं जाईल, हॅव नॉट वापरलं जाईल. हे रायटिंगमध्ये त्याच्यावरती फोकस केला जातो. स्पीचमध्ये क्वेश्चन टॅग्स वापरण्याचा प्रघात आहे. फॉर एक्झाम्पल, धिस ड्रेस इज ब्युटिफुल, इजंट इट, वी शुड नॉट स्मोक, शुड वी. क्वेश्चन टॅगची वैशिष्ट्ये आपल्याला माहीत आहे. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. रायटिंगमध्ये मात्र हे क्वेश्चन टॅग्स रेअर पद्धतीनं वापरले जातात. त्याचबरोबर शब्दांचा जो वापर असतो, म्हणजे बोलण्यामध्ये कमी छोटे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ फोटो असा बोलण्यामध्ये शब्द वापरला जाईल, रायटिंगमध्ये मात्र तुम्हाला फोटोग्राफ पूर्ण शब्द लिहावा लागेल. बोलण्यामध्ये फोन असा शब्द वापरला जाईल, रायटिंगमध्ये तुम्हाला टेलिफोन असा पूर्ण शब्द वापरणं गरजेचं बनतं. स्पीचमध्ये आणखी काय महत्त्वाचं असतं तर इंटोनेशन, ॲक्संट, स्पीड, पॉझेस, एम्फसिस, हे सगळं स्पीचमध्ये महत्त्वाचं असतं. आणि रायटिंगमध्ये काय महत्त्वाचं असतं, पंक्च्युएशन, अंडरलाईन, इटालिक, पॅरेग्राफ, हे रायटिंगमध्ये महत्त्वाचं असतं. आणि या पद्धतीनं स्पीच आणि रायटिंगमधला जो भेद आहे तो भेद आपण पाहिलेला आहे. So these are some of the aspects in speech and writing. स्पीचमध्ये फ्लुएन्सी असले तर ती अतिशय चांगली असते. रायटिंगमध्ये फ्लुएन्सी ही रायटिंगला ॲप्लिकेबल असते, म्हणजे तुम्ही ते
तोच विषय पुढे नेता आहात का, हे त्याच्याशी मर्यादित असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर ही स्पीचची वैशिष्ट्ये आहेत. आणि ही जी बाजू आहे ही रायटिंगची वैशिष्ट्ये आहेत. ओके, सो दिस इज हाऊ वी शुड लुक ॲट स्पीच अँड रायटिंग. थँक यू. द रिमेन पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट lecture.